तिरुपती बालाजी, ज्यांना व्यंकटेश्वर, श्रीनिवास, बालाजी आणि व्यंकटाचलपती म्हणून ओळखले जाते. मानले जाते की या मंदिराचा इतिहास 9व्या शताब्दीच्या आधीपासून आहे, जेव्हा कांचीपुरमच्या शासक वंश पल्लवाने या स्थानावर त्याचं अधिपत्य स्थापित केलं होतं. पण 15व्या शतकात म्हणजेच विजयनगरच्या राज्याच्या सुरुवातीला किंवा त्या काळात मंदिराची एवढी काही ख्याती नव्हती. पण 15व्या शतकाच्या नंतर या मंदिराची ख्याती जगभरात पसरली. 1843 मध्ये इंग्रजांच्या काळात या मंदिराची देखरेख हातीरामजी मठाने सांभाळली होती आणि नंतर 1933 मध्ये हे मंदिर मद्रास सरकारकडे गेलं. तुम्हाला माहित आहे का, हे तिरुपती मंदिर 12 वर्ष बंदही राहिलं होतं, कारण इथं 12 लोकांना फाशी देण्यात आली होती आणि हे मृतदेह तिरुपती मंदिराच्या भिंतीवर लटकवले होते. बरेच लोक मानतात की त्यावेळेस देवाचे दर्शन झाले होते. इथं केसदान करण्याची प्रथा खूप आधीपासून आहे, म्हणजे व्यंकटेश्वरावरील भक्ती दाखवणे, केस अर्पण करून पुन्हा नव्याने सुरुवात करणं, असा इथल्या लोकांचा विश्वास आहे. अनेक लोक आपली इथं इच्छा पूर्ण झाल्यावर पण केस दान करतात आणि या बालाजी संस्थानामधली हेअर इंडस्ट्री जगात पहिल्या क्रमांकावर येते. 2019च्या आकड्यानुसार या बालाजी ट्रस्टनं जवळपास 11.5 कोटी रुपयाचे हेअर विकले आणि त्या पैशामधला अर्धा टॅक्स तर गव्हर्नमेंटला जाते आणि उरलेल्या पैशामधून तिरुमला संस्थान हे दवाखाने, विद्यापीठ आणि मोठ्या मोठ्या संस्था चालवते.